मीरा भाईंदर वासियांसाठी मेट्रो सज्ज। येत्या डिसेंबर अखेरपर्यंत मुंबई मेट्रो सेवेच्या दहिसर ते काशीमीरा या मार्गावर मेट्रो सुरू होणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली। ते दहिसर ते काशीमीरा मेट्रो मार्गाच्या पाहणी दौऱ्यावेळी बोलत होते। आझाद मैदान मुंबई येथे दिनांक 19 ते 23 नोव्हेंबर दरम्यान सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत नवीन फौजदारी कायद्यांवरील प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे। या प्रदर्शनातील प्रत्येक घटक आणि झोनमध्ये नवीन कायद्यांतील महत्त्वाच्या तरतुदींवर आधारित खास नाटिका सादर केली जात आहे। या कायद्यांमध्ये भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष संहिता आणि भारतीय साक्ष अधिनियम या महत्त्वपूर्ण संहितांचा समावेश असून त्यांची सविस्तर माहिती विशेष पद्धतीने मांडण्यात आली आहे। या प्रदर्शनासाठी प्रवेश विनामूल्य आहे, याची नोंद घ्यावी। आझाद मैदान मुंबई या ठिकाणी जे नवीन कायदे 2024 मध्ये IPC, CRPC आणि इंडियन एव्हिडन्स ॲक्ट यांना रिप्लेस करून भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष अधिनियम या स्वरूपात हे नवीन फौजदारी कायदे लागू झालेले आहेत। त्या संदर्भाने अतिशय लोकांसाठी तसेच पोलिसांसाठी महत्त्वाचे जे बदल, ज्या बदलातून विक्टिम सेंट्रिक क्रिमिनल जस्टिस सिस्टम एक प्रकारे अस्तित्वात नव्या रूपात आलेली आहे, ज्यामुळे पीडित किंवा विक्टिम यांच्यासाठी चांगले प्रोव्हिजन्स यामध्ये आलेले आहेत। फास्टर जस्टिस ज्याला आपण म्हणू देणं शक्य होत आहे। हे सर्व बदल या प्रदर्शनामध्ये दाखवण्यात आलेले आहेत। हे प्रदर्शन 19 ते 23 नोव्हेंबर दरम्यान सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत सर्वांसाठी खुलं राहणार आहे। अतिशय लाईव्ह असलेलं हे प्रदर्शन, ज्यामध्ये नाट्य प्रयोगसुद्धा दिवसातून 6 वेळा करण्यात येणार आहे आणि साऊंड आणि प्ले याच्या माध्यमातून लोकांपर्यंत या कायद्यांची जनजागृती केली जाणार आहे। सर्व मुंबईकर, विद्यार्थी, पोलीस आणि सरकारी यंत्रणातील सर्व कर्मचारी अधिकारी यांनी सुद्धा याचा लाभ घ्यावा असं मी मुंबई पोलीस दलाच्या वतीने आपल्याला आवाहन करतो। हुतात्मा दिनानिमित्त मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी हुतात्मा चौकात संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात प्राणार्पण केलेल्या हुतात्म्यांना हुतात्मा चौक स्मारक मुंबई येथे पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले। नवपुण्याचे शिल्पकार, कोयता गँगची दहशत कायम असून हे सत्य मुख्यमंत्री नाकारू शकत नाही। ट्विट करत मुख्यमंत्र्यांवर रोहित पवारांनी ताशेरे ओढले। रात्री पुण्यात हातात कोयता घेऊन हॉटेल चालकाला लुटण्याचा व धमकावल्याचा प्रकार म्हणजे पुण्याच्या कायदा व सुव्यवस्थेचे 12 वाजल्याचं निदर्शक आहे। 4-2 टग्यांना पकडून चौकाचौकात नवपुण्याचे शिल्पकार असे बॅनरबाजी करणारे मुख्यमंत्री यावर काही बोलणार की नाही? रात्रंदिवस पुण्यात कोयता गँगची दहशत कायम असून हे सत्य मुख्यमंत्री नाकारू शकत नाही। रोहित पवार यांचं ट्विट। तुम्हीही के ड्रामा चाहते आहात तर चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, ती म्हणजे 10 वर्षांच्या रिलेशनशिप नंतर किम वू बिन आणि शिन मिन आ लग्नबंधनात अडकणार। किम वू बिन आणि शिन मिन आ ही जोडी अतिशय लोकप्रिय आहे।